नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत श्री शरद उपाध्ये यांना. शरद उपाध्ये हे केवळ ज्योतिषी नसून एक उत्तम वक्ते, अभ्यासक आणि मार्गदर्शक आहेत. भारतीय परंपरा, ग्रह नक्षत्रांचे शास्त्र, मानवी मानसशास्त्र आणि व्यवहारज्ञान यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना व्यापकता आणि विश्वासार्हता लाभते. मराठी दूरदर्शन आणि माध्यम विश्वात ज्योतिषशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत सहज आणि समजण्यास सोप्या भाषेत पोहोचवणारे व्यक्तिमत्व म्हणून शरद उपाध्ये यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. त्यांचा अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ज्योतिष हा विषय केवळ भविष्यकथनापुरता मर्यादित न राहता जीवनाला दिशा देणारे शास्त्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यांनी सादर केलेला राशीरंजन हा कार्यक्रम मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. या कार्यक्रमाच्या नावातच त्याचा हेतू दडलेला आहे. राशींच्या माध्यमातून जीवनातील प्रश्नांवर प्रकाश टाकत प्रेक्षकांचे रंजन करणे. राशीरंजनमध्ये 12 राशींच्या आधारे दैनंदिन जीवनातील विविध पैलूंवर चर्चा केली जाते. करिअर, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक नातेसंबंध अशा विषयांवर मार्गदर्शन केले जाते. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे भविष्य सांगताना भीती निर्माण न करता सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणे. शरद उपाध्ये हे नेहमीच सांगतात की ग्रहांची स्थिती संकेत देते, पण निर्णय आणि कृती माणसाच्याच हातात असते. त्यांच्या सादरीकरणाची शैली अतिशय शांत, संयत आणि समजावून सांगणारी आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि कार्यक्रम पाहताना आत्मीयतेची भावना निर्माण होते. अवघड ज्योतिषीय संकल्पना ते सोप्या उदाहरणांद्वारे स्पष्ट करतात. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत विषय मांडणे ही त्यांची मोठी ताकद आहे. राशीरंजन हा कार्यक्रम केवळ भविष्यकथनापुरता मर्यादित नसून आत्मचिंतनाला चालना देणारा आहे. जीवनातील अडचणींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची शिकवण तो देतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक मानसिक तणाव, अनिश्चितता आणि भीतीचा सामना करत आहेत. अशा वेळी हा कार्यक्रम मानसिक आधार देणारा ठरतो. शरद उपाध्ये हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी टाळतात. उपाय सांगताना देखील ते विवेक, संयम आणि नैतिकतेवर भर देतात. त्यामुळे राशीरंजन कार्यक्रम विवेकवादी ज्योतिषाचा एक उत्तम नमुना मानला जातो. तो प्रेक्षकांना विचार करायला आणि स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला प्रवृत्त करतो. अनेक प्रेक्षकांच्या मते या कार्यक्रमामुळे त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भीतीऐवजी आत्मविश्वास वाढवण्याचे काम हा कार्यक्रम करतो. शरद उपाध्ये यांचा आवाज, शब्दांची निवड आणि अनुभवातून आलेले विचार कार्यक्रमाला गंभीर पण आकर्षक बनवतात. त्यामुळे प्रत्येक भाग प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरतो. राशीरंजनमुळे ज्योतिषशास्त्रात असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. हे शास्त्र योग्य मार्गदर्शनासाठी कसे उपयोगी ठरू शकते हे कार्यक्रमातून स्पष्ट होते. या कार्यक्रमाचा प्रभाव ग्रामीण तसेच शहरी प्रेक्षकांवर समानपणे दिसून येतो. सर्व वयोगटातील लोक हा कार्यक्रम आवडीने पाहतात. जीवनात येणाऱ्या चढउतारांना समजून घेताना संयम, सकारात्मकता आणि योग्य वेळेचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित केले जाते. शरद उपाध्ये यांची भूमिका केवळ ज्योतिषाची नसून मार्गदर्शकाची आहे. ते प्रेक्षकांना आत्मनिर्भर आणि विचारशील बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राशीरंजन हा कार्यक्रम मनोरंजनासोबतच मार्गदर्शन करणारा ठरतो. तो मनाला शांतता आणि विचारांना दिशा देतो. आजच्या आधुनिक युगात परंपरा आणि विज्ञान यांचा समतोल साधण्याची गरज आहे. राशीरंजन हा कार्यक्रम हा समतोल साधण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. एकूणच शरद उपाध्ये आणि राशीरंजन हे मराठी माध्यम विश्वातील एक महत्त्वाचे योगदान आहे. ज्योतिषशास्त्राला विवेक, सकारात्मकता आणि जीवनमूल्यांशी जोडून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य हा कार्यक्रम प्रभावीपणे करतो. मित्रांनो, शरद उपाध्यांचं अजून एक पुस्तक आहे.
ज्याचे नाव आहे भक्तिसागर. हे पुस्तक स्तोत्र मंत्रांचे छान असं संकलन आहे आणि नित्य उपयोगी पडणारे असे हे स्तोत्र आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते नक्की कळवा आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.